आज एक सुंदर गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. बरीच वर्षे झाली. त्यावेळी रात्री 10च्या आत कार्यक्रम संपवायचा असे बंधन नव्हते आणि पुण्यात मंडईच्या मागे बांबूआळीत अण्णांचा संतवाणीचा कार्यक्रम आणि निरूपणकार सुधीर गाडगीळ. रात्री 10ला सुरू झालेला कार्यक्रम 1-1:30 वाजेपर्यंत चालला. मंडईतले हमाल, बाकीची मंडळी कानात अण्णांचा स्वर भरून निघाली. कार्यक्रम संपला. तंबोरे गवसणीत गेले, तबले मिटले, पेट्या पेटीत गेल्या आणि अण्णा उठले. अण्णा निघाले. मंचावरून उतरताना एका बाजूला बसलेल्या हमालाला त्यांनी विचारले, काय कसं वाटलं ऐकून? बरं झालं ना गाणं? हमाल म्हणाला, अण्णा गाणं तर लय छकात झालं, पण तेवढं जो भजे हरी को सदा तेवढं पाहिजे होतं. अण्णा थबकले. अण्णा थांबले आणि म्हणाले, असं म्हणतोस? असं म्हणून अण्णा पुन्हा मंचावर चढले. तंबोरे पुन्हा लावण्यात आले. पेट्या पेटीतून पुन्हा काढल्या गेल्या. तबले लावले आणि त्या फक्त एका हमालासाठी अण्णा गायला बसले. अर्धा तास जो भजे हरी को सदा. अण्णा खूप गायले, दंग होऊन गायले. आणि मग अण्णा अर्धा तासांनी म्हणतात, झालं का समाधान? असा प्रश्न विचारून त्या महान गायकाने गाणं थांबवलं. हमालाचे डोळे भरून आले होते. हमाल गहिवरून आला आणि फक्त एकच शब्द बोलला, अण्णा. त्याच्या पुढे तो काही बोलू शकला नाही. रात्रीचे 2 कधीच वाजून गेले होते आणि हा सुरांचा राजा आपल्या सुरांच्या राज्यातून घराकडे निघाला होता. तो सुरांचा राजा म्हणजे पंडित भीमसेन जोशी. मंडईचा रस्ता शांतपणे आता झोपला होता. अशा या महान गायकाला शतशत नमन.